नमस्कार, मी विवेक गवळी. एस न्यूज मध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातम्यांपूर्वी एक नजर टाकूयात ठळक घडामोडींवर. महादेवी हत्तीणीला नेणाऱ्या पक्षांना नांदणीत येऊन मतं मागण्याचा कोणताच अधिकार नाही, आमदार सतेज पाटील यांची टीका. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील उत्तरायणामधील किरणोत्सवात आज सुद्धा ढगाळ वातावरणाचा अडथळा. आज किरणोत्सव पूर्ण क्षमतेनं न झाल्यानं भाविकांची निराशा. पैलवानांनी जाब विचारल्यानंतर कोल्हापूर महापालिकेला आली जाग. खासबाग कुस्ती मैदानातील कचरा आणि लोखंडी साहित्य हटवलं. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीनं अर्थसंकल्पावर चर्चासत्र संपन्न. चर्चासत्रात अर्थसंकल्पाबाबत संमिश्र प्रतिक्रिया. आणि रांगोळीमधील शुभम सादळे खून प्रकरणातील तिघा संशयितांना न्यायालयानं सुनावली 4 दिवसांची पोलीस कोठडी. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. सविस्तर बातम्यांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प मांडला. त्यांनी अर्थसंकल्पात नवा आयकर कायदा 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार असल्याची घोषणा केली आहे. अर्थसंकल्पात मध्यम वर्ग आणि पगारदारांना आयकरातील कर सवलत वाढवून मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. मात्र अर्थमंत्र्यांनी टॅक्स स्लॅबमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत देशाचा अर्थसंकल्प मांडला. केंद्र सरकारनं 2025-26 मध्ये 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कर सवलत जाहीर केली होती. ही कर सवलत यंदा देखील लागू असेल. यामुळं 12 लाखापर्यंतचं उत्पन्न आयकरमुक्त असणार आहे. 15 लाख माध्यमिक शाळा आणि 500 महाविद्यालयांमध्ये कंटेंट क्रिएटर लॅब स्थापन केल्या जाणार असून प्रत्येक जिल्ह्यात एक वसतिगृह असलेल्या अंदाजे 800 जिल्ह्यांमध्ये मुलींसाठी वसतिगृहे बांधली जातील असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. पशुपालन दुग्ध व्यवसायासाठीचं अनुदानही वाढवलं जाणार आहे. 3 आयुर्वेदिक एम्स उघडण्याची घोषणाही या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. वैद्यकीय पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी 5 वैद्यकीय केंद्रेही स्थापन केली जाणार आहेत. कर्करोगाच्या 17 औषधांवरील आयात शुल्क काढून टाकण्यात आलंय. सौर काच उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या सोडियम अँटीमोनेटवरील शुल्कही काढून टाकण्यात आलं असून यामुळं देशात सौर पॅनेल उत्पादन स्वस्त होणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. चांबडे आणि सिंथेटिक शूज व्यतिरिक्त शूजच्या वरील भागांनाही आता कर सवलती मिळतील. निर्यात वस्तू तयार करण्याची अंतिम मुदत 6 महिन्यांवरून 1 वर्षापर्यंत वाढवण्यात आली आहे. आयकर रिटर्नमध्ये सुधारणा करण्याची अंतिम तारीख वाढवण्यात आली आहे. आता नाममात्र शुल्क भरून 31 डिसेंबरऐवजी 31 मार्चपर्यंत सुधारित रिटर्न दाखल करता येणार आहे. महादेवी हत्तीण ही कोल्हापूरची अस्मिता आहे. ती परत यावी यासाठी राजू शेट्टी आणि आम्ही मिळून लढा सुरू केलाय. महादेवी हत्तीणीला नेणाऱ्या पक्षांना नांदणीत येऊन मतं मागण्याचा कोणताच अधिकार नाही अशी भूमिका आमदार सतेज पाटील यांनी स्पष्ट केली. शिरोळ तालुक्यातील नांदणी इथं आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नांदणी जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसेना उभाठा आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेण्यात आली. या सभेला आमदार सतेज पाटील आणि श्री दत्त सहकार समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या सभेत बोलताना आमदार सतेज पाटील यांनी महादेवी हत्तीण ही कोल्हापूरची अस्मिता असून ती परत यावी यासाठी राजू शेट्टी आणि आम्ही मिळून लढा सुरू केला असल्याचं सांगितलं. महादेवी हत्तीणीला नेणाऱ्या पक्षांना नांदणीत येऊन मतं मागण्याचा कोणताच अधिकार नाही अशी भूमिका त्यांनी यावेळी स्पष्ट केली. आणि म्हणून माझी नांदणीकरांना विनंती आहे, मला आणि राजू शेट्टींना समाधान द्या. नांदणीमध्ये मतदान होताना एकही मत या ठिकाणी भाजप शिवसेनेला जाता कामा नये. एकही मत भाजप शिवसेनेला जाता कामा नये. तरच आमच्या लढ्याला यश येईल. तरच आमच्या
स्वाभिमानाला ठेच पोचल्या हे आम्हाला या ठिकाणी कळेल. एखादा अरे तुरेनं आपल्याला बोलला तर समोर न आला तर आम्ही त्याला विचारत नाही, त्याला त्या ठिकाणी तोंड बाजूला फिरवतो आणि जातो. इथं तर आमच्या मठाच्या हत्तीने नेण्याचं काम या मंडळीने केलं. यांना काय माहित नव्हतं का हत्तीने जाणार आहे? हे सत्तेतले आमदार आहेत, सत्तेतले खासदार आहेत. यांना पोलिसांनी सांगितलं नसेल की बाबा आम्ही हे घेऊन जाणार आहे, हे कळवलं नसेल असं तुमचं मत आहे? म्हणजे माहित नव्हतं यांना असं नाही, सगळ्या गोष्टी माहित होत्या, परंतु भूमिका घेतली नाही. आता भूमिका न घेणारी लोक जर मतं मागत असतील आणि आमची लोक पण त्यांना देणार असतील तर राम राम. या सभेला जिल्हा परिषदेचे उमेदवार महादेव कोळी, पंचायत समितीचे उमेदवार सचिन पाटील आणि नीलम म्हेत्रे यांच्यासह अप्पासो नाईक, सचिन शिंदे, विश्वजित कांबळे, मधुकर पाटील, दरगू गावडे, शेखर पाटील, तानाजी वठारे, अप्पासो लठ्ठे, युनुस पटेल आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात उत्तरायणात होणाऱ्या पारंपरिक किरणोत्सवाचा आज दुसरा तर शास्त्रीय अभ्यासकांच्या दृष्टीनं चौथा दिवस होता. आज सुद्धा ढगाळ वातावरणामुळे किरणोत्सव पूर्ण क्षमतेनं होऊ शकला नाही. सूर्याचं दक्षिणायन आणि उत्तरायणात करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात मावळत्या सूर्यकिरणांचा देवीच्या मूर्तीवर होणारा अभिषेक हा जगप्रसिद्ध आहे. परंपरेनुसार उत्तरायणात 31 जानेवारी, 1 आणि 2 फेब्रुवारी असा 3 दिवस किरणोत्सव होत असतो. परंतु अलीकडच्या काळात किरणांच्या तीव्रता मोजण्याच्या साधनांचा वापर करत परंपरेनुसार संपन्न होणाऱ्या किरणोत्सवाच्या 2 दिवस अगोदरपासूनच किरणांचा प्रवास हा किरणोत्सवाचाच भाग असल्याचा दावा किरणोत्सवाच्या अभ्यासकांकडून केला जातोय. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे व्यवस्थापक महादेव दिंडे यांनी सुद्धा त्याला दुजोरा दिलाय. त्यामुळं आता हा किरणोत्सव 5 दिवसांचा मानला जातोय. त्यानुसार आज किरणोत्सवाचा चौथा दिवस होता. काल ढगाळ वातावरणामुळं किरणोत्सव पूर्ण क्षमतेनं झाला नाही. त्यामुळं भाविक तसंच किरणोत्सवाच्या अभ्यासकांना आज किरणोत्सवावेळी काय होणार याची उत्सुकता होती. आज अभ्यासकांनी घेतलेल्या नोंदीनुसार 5:23 महाद्वारापासून किरणांचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर गरुड मंडपामागं सदर गणपती मंदिरामागं असा प्रवास करत 6 वाजता किरणं कासव चौकात आली. कासव चौकापर्यंत किरणांची तीव्रता चांगली होती, पण त्यानंतर सूर्याआड आलेल्या एका ढगामुळं किरणांची तीव्रता कमी होत गेली. 6:07 किरणांनी चांदीचा उंबरठा पार केला. गर्भकुटीच्या संगमरवरी पायरीपर्यंत पोहोचून किरणं लुप्त झाली. आज चौथ्या दिवशी मावळती सूर्यकिरणं मूर्तीच्या खांद्यापर्यंत पोहोचणं अपेक्षित होतं, परंतु ढगाळ वातावरणामुळं आज किरणोत्सव पूर्ण क्षमतेनं झाला नसल्याचं अभ्यासक प्राध्यापक मिलिंद कारंजकर यांनी सांगितलं. आज किरणोत्सवाचा उत्तरायण कालखंडामधला चौथा दिवस. आज किरणं आम्हाला अपेक्षित होते की देवीच्या खांद्यापर्यंत जाणार म्हणून, पण महाद्वारापासून ज्याला आम्ही रीडिंग घेत आलो कासव चौकपर्यंत किरणांची तीव्रता जी आम्हाला अपेक्षित असते तेवढीपर्यंत आम्हाला मिळाली. पण तिथनं पुढं एक काळा ढग आतमध्ये आला आणि त्याच्यामुळे किरणं पुढं कशीबशी चांदीच्या उंबऱ्यापर्यंत जाऊन आतल्या पहिल्या संगमरावरीपर्यंत गेली आणि तिथंच लुप्त झाली. त्यामुळे आजचा चौथा दिवसाचा किरणोत्सवसुद्धा ढगाळ वातावरणामध्ये झालेला नाही. किरणोत्सवावेळी देवस्थान समितीचे व्यवस्थापक महादेव दिंडे, धर्मशास्त्र अभ्यासक गणेश केर्लीकर यांच्यासह भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कोल्हापुरातील ऐतिहासिक खासबाग कुस्ती मैदान पैलवानांच्या आंदोलनामुळे सुरू तर झालं, मात्र दुरावस्थेची मालिका काही संपेना. या ठिकाणी अनेक दिवसांपासून कचरा आणि लोखंडी सामान तसंच पडून होतं. अखेर पैलवान संग्राम कांबळे यांनी महापालिका प्रशासनाला जाब विचारल्यानंतर कचरा आणि लोखंडी सामान हटवण्यात आलं. या ऐतिहासिक मैदानाची महानगरपालिका स्वतःहून काळजी घेणार तर कधी, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलाय. कोल्हापुरात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी 1912 साली खासबाग मैदानाची स्थापना केली. कोल्हापुरातल्या पैलवानांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, त्याचबरोबर इथं आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्ल निर्माण व्हावेत या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली. याच मातीमध्ये अनेक दिग्गज पैलवानांच्या नामांकित कुस्ती स्पर्धा पार पडल्या. कोल्हापूरकरांचा अभिमान आणि अस्मिता असणाऱ्या या मैदानाची अलीकडे मात्र मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे.
या विरोधात 11 ऑक्टोबरला पैलवानांनी महापालिका प्रशासनाविरुद्ध दंड थोपटला. यावेळी करण्यात आलेल्या आंदोलनानंतर महापालिका प्रशासनानं याचं काम केलं. यानंतर 14 नोव्हेंबरला पुन्हा एकदा या मैदानावर पैलवानांचा शड्डू घुमला. मात्र पुन्हा मैदानाला दुरावस्थेचं ग्रहण लागलं होतं. पैलवान संग्राम कांबळे हे मुंबईत पोलीस खात्यात नोकरीला आहेत. कोल्हापूरला आल्यानंतर ज्या मातीत घडलो त्याला नमन करायला ते कधी विसरत नाहीत. आज ते खासबाग मैदानात गेल्यानंतर तिथं अनेक दिवसांपासून साचलेला कचरा आणि लोखंडी सामान तसंच पडून असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. त्यांनी तात्काळ महापालिका प्रशासनाला याबद्दल जाब विचारला. यावर हडबडून जागी झालेल्या महापालिकेनं तात्काळ हा कचरा आणि लोखंडी सामान हटवलं. यातून हा प्रश्न निर्माण होतो की अशा प्रकारचा ऐतिहासिक वारसा जोपासणं हे महानगरपालिकेचं आद्य कर्तव्य आहे. पण या कर्तव्याची जाणीव पैलवानांनी करून द्यावी आणि मग यंत्रणेला जाग यावी ही मोठी शोकांतिका आहे. त्यामुळं यापुढं तरी महापालिका प्रशासनानं दक्ष राहून वेळच्या वेळी कामं करावीत आणि खासबाग मैदानाचं पावित्र्य जपावं इतकीच माफक अपेक्षा आहे. इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या रांगोळी गावात शुभम सादळे या युवकावर धारदार शस्त्रानं वार करून त्याची हत्या केल्याप्रकरणी तिघांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. इचलकरंजी शहर आणि आसपासच्या ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत असून अवघ्या 15 दिवसात परिसरात तब्बल 3 खुनाच्या घटना घडलीत. त्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. रांगोळी गावातील काळंबावाडी वसाहत परिसरातील स्मशानभूमीजवळ शुभम सादळे याचा तिघांनी धारधार शस्त्रानं वार करून खून केला होता. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी दर्शन कांबळे, सागर माने आणि प्रथमेश कांबळे या तिघांना अटक केली आहे. या सर्व आरोपींना आज न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करतायत. गगनबावडा तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. 7 तारखेला होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी बैठक घेतली. या प्रशिक्षणात 300 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं. गगनबावडा तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं निवडणूक निर्णय अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी कर्मचाऱ्यांना निवडणूक नियमावलीची सविस्तर माहिती देण्यासाठी गगनबावडा तहसील कार्यालयात बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी सुमारे 300हून अधिक कर्मचाऱ्यांनी या प्रशिक्षणात सहभाग नोंदवला. यावेळी चव्हाण यांनी केवळ तात्विक माहिती न देता EVM यंत्राची जोडणी, हाताळणी आणि तांत्रिक बाबींचं प्रत्यक्ष प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना दिलं. प्रशिक्षणादरम्यान कर्मचाऱ्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचं चव्हाण यांनी निरसन केलं. प्रत्येक टीमनं EVM हाताळताना पूर्ण खबरदारी घ्यावी आणि विविध नमुन्यांमधील माहिती भरताना अचूकता ठेवण्याची सूचना केली. यावेळी तहसीलदार रुपाली सूर्यवंशी, गटशिक्षणाधिकारी वसुंधरा कदम आदी उपस्थित होते. लढणाऱ्या माणसाच्या पाठीशी कोल्हापूर उभा राहतो हे पुन्हा एकदा सिद्ध करण्यासाठी काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलंय. दानोळी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघातील काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. शिरोळ तालुक्यातील दानोळी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघातील काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीच्या उमेदवारांसाठी आज दानोळी इथं प्रचार सभा घेण्यात आली. या सभेत बोलताना आमदार सतेज पाटील यांनी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली. काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आघाडी ही शेतकऱ्यांना घामाचा दर मिळवून देण्यासाठी आणि ऊस दराच्या न्यायासाठी लढणारे आहे. स्मार्ट वीज मीटर आणि वीज दरवाढीविरोधात काँग्रेस आणि शेतकरी संघटना खंबीरपणे संघर्ष करतायत. लढणाऱ्या माणसाच्या पाठीशी कोल्हापूरकर उभा राहतो हे पुन्हा एकदा सिद्ध करण्यासाठी आघाडीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. यावेळी माजी सभापती सुजाता शिंदे, काँग्रेस तालुका अध्यक्ष दरगू गावडे, माजी सभापती शुभांगी शिंदे, नगरसेवक सचिन शिंदे, राम शिंदे, बंडा शिंदे, वृषभ पाटील,
वरुण पाटील, शेखर पाटील, भीमगंगा बोरगावे, राजगोंडा पाटील, सुदर्शन कदम, प्रकाश पाटील, जयदीप थोरात यांच्यासह जिल्हा परिषदेच्या उमेदवार नंदिनी कांबळे, पंचायत समितीच्या उमेदवार दीपाली सुनील होगळे आणि ज्योती शरद कांबळे तसेच नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. दी न्यू एज्युकेशन सोसायटीचा 105वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी या सर्वांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शतकोत्तर परंपरा लाभलेल्या दी न्यू एज्युकेशन सोसायटीचा 105वा वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्याचं उद्घाटन पुण्यातील कॉग्निझंट इंडिया कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट मधुराज जाधव यांच्या हस्ते झालं. यावेळी संस्थेच्या सर्व शाळांच्या NCC, RSP, गर्ल गाईड आणि प्रत्येक शाळेच्या ग्रुपतर्फे संचलनाद्वारे मानवंदना देण्यात आली. यानंतर संस्थेच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष नितीन वाडीकर यांनी प्रास्ताविकेत संस्थेचा आढावा घेतला. समारंभाचे प्रमुख पाहुणे मधुराज जाधव यांनी या संस्थेतून शिक्षण घेऊन आपण घडलो असं सांगत त्यावेळीच्या आठवणींना उजाळा दिला. यासह विद्यार्थ्यांनी आता नव्यानं आलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून बदलत्या ज्ञानाची माहिती करून घेऊन प्रगती केली पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं. संस्थेच्या विविध शाळांमधील प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या प्राचार्य, उपप्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी अशा 22 जणांचा तसंच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंत शिक्षक, विद्यार्थी, खेळाडूंचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. या निमित्तानं सांस्कृतिक कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अध्यक्ष पद्माकर सप्रे, संस्थेच्या नियामक मंडळाचे सल्लागार विनोद कुमार लोहिया, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अनिल लोहिया, नियामक मंडळाचे अध्यक्ष निर्मल लोहिया, उद्योजिका सुस्मिता सप्रे, गीता जाधव, प्राचार्य प्रभाकर हिरवाडे, प्राचार्य S.S. चव्हाण यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. गडमुडशिंगी जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार रावसाहेब पाटील आणि पंचायत समितीच्या उमेदवार नीता कांबळे यांच्या प्रचारार्थ माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी आज न्यू वाडदे वसाहत आणि गडमुडशिंगी येथे दौरा केला. दौऱ्यादरम्यान झालेल्या बैठकीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गडमुडशिंगी जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार रावसाहेब पाटील आणि पंचायत समितीच्या उमेदवार नीता कांबळे यांच्या प्रचारासाठी माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी न्यू वाडदे वसाहत आणि गडमुडशिंगी गावात भेटी देत नागरिकांशी संवाद साधला. सुरुवातीला न्यू वडगे वसाहतीमधील बैठकीत सरपंच दत्ता पाटील यांनी संपूर्ण गाव काँग्रेस उमेदवारांच्या पाठीशी असून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये मताधिक्यानं निवडून आणण्याचा विश्वास व्यक्त केला. यावेळी सचिन कुर्ले, पिंटू पाटील, विनायक कुर्ले, अभिजित चव्हाण, सुरेश माने, निलेश पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. गडमुडशिंगी गावातील मातंग वसाहत, वायदंडे वसाहत आणि वाघोडे वसाहत यासह विविध ठिकाणी बैठका घेण्यात आल्या. यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी काँग्रेस पक्षाच्या धोरणांची माहिती देत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देऊन गावचा सर्वांगीण विकास करण्याचं आश्वासन दिलं. कोल्हापूरची स्वाभिमानी जनता नेहमी संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभी राहते. महानगरपालिकेत थोडक्यात हुकलेली संधी जिल्हा परिषदेत द्यावी असं आवाहन माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी केलं. आज त्यांनी कुठला विचार स्वीकारलाय तर तो विचार शिवशाहू फुले आंबेडकरांचाच विचार स्वीकारण्याचं काम आदरणीय बंटी साहेबांनी अनेक वर्ष केलेलं आहे. आज त्यांना खऱ्या अर्थानं महानगरपालिकेमध्ये अनेक अडचणी आल्या, त्यांनी हात वर केले असतील. एखादा व्यक्ती असता तर शस्त्र टाकून पळाला असता, पण आदरणीय बंटी साहेब वादळात दिवा लावणार आहेत. त्यामुळे या महानगरपालिकेमध्ये केली. माझी आपल्याला तळमळीनं विनंती आहे की आपण गेल्या अनेक वर्ष जसं काँग्रेस पक्षाबरोबर ताकदीनं उभा राहिला, बंटी साहेबांच्या मागं ताकदीनं उभा राहिला, आपल्या गावातल्या लोकांच्यावर ताकदीनं उभा राहिला, तसं या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये ताकदीनं उभा राहण्याची धमक आपण त्या ठिकाणी दाखवा अशी विनंती आपल्याला सगळ्यांना करतो. आज तुम्ही आम्हाला सगळ्यांना ताकद दिली तर पुढं काम करायला आमच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी संधी मिळणार आहे, आमच्या लोकांना या ठिकाणी संधी मिळणार आहे. आणि या निवडणुकीमध्ये कुठेही दिशाभूल होऊन देऊ नका. शेवटच्या टप्प्यात येऊन काहीतरी आपल्याला आमिष दाखवण्याचा प्रयत्न होईल, काहीतरी एखादं दिशाभूल करण्याचा प्रयत्न होईल. आपण घट्ट राहिलं पाहिजे. आपण सांगितलं पाहिजे की काही झालं तर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार या ठिकाणी मागं टाकणार नाहीये.
आम्ही अण्णाभाऊ साठेंचा या ठिकाणी विचार मागे टाकणार नाहीये. आम्ही श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचा विचार मागे टाकणार नाहीये. शाहू महाराजांचा, शिवाजी महाराजांचा विचार आम्ही मागे टाकणार नाहीये. हा विचार येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपण त्यांना सांगितला पाहिजे. माजी चेअरमन संजय पाटील यांनी गडमुडशिंगी गावाची मतं घेऊन निवडून आलेले विद्यमान आमदार वर्षभरात एकदाही गावात फिरकलेले नसल्याची टीका केली. गावासाठी 1 रुपयाचाही निधी न आणणाऱ्यांना मतदान करू नका असं आवाहनही त्यांनी केलं. 1 वर्ष होऊन गेलं निवडणूक होऊन, ज्यांना लोकांनी निवडून दिलं तरी अजून या गावात एक पाऊल टाकलेलं नाही त्या आमदारांनी आणि 1 रुपयाचा निधी त्या गावामध्ये दिलेला नाही. हे दुर्भाग्य आहे. आणि असल्या माणसांना आपण विधानसभेमध्ये पाठवतोय, हे आपलं सुद्धा एक दुर्भाग्य आहे. अशा लोकांना कधीही आपण मतदान करू नये. जरी काही पाठीमागच्या विधानसभेमध्ये झालेलं असेल तर तुम्हाला मी कळकळीची विनंती करतो, बंटी साहेब आणि ऋतुराज साहेब ह्या दोघांनी स्वतःसाठी ते काहीही करत नाहीत. तुम्ही बघा राजकारणामध्ये, कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये बघा, कोणी मुलगा, कोणी पुतण्या, कोणी काहीतरी भाचा हे बघतात. पण तुम्हाला मी आवर्जून सांगतो, मी 30 वर्ष झालं साहेबांच्या बरोबर आहे, पण हे घराणं जे आहे ह्या घराण्यानं कधीही स्वतःसाठी काही केले नाही. फक्त जनतेसाठी, गोरगरिबासाठी आणि कार्यकर्त्यासाठी. मला एवढीच विनंती आहे, म्हणजे एक सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्यांनी उमेदवारी दिलेले आहे आणि त्यांना जर आपण त्यांचा हात बळकट करायचा असेल तर एवढंच तुम्हाला मी सांगतो की दोन्ही उमेदवार आपल्याला भरघोस मतांनी निवडून आणले पाहिजे. याप्रसंगी माजी चेअरमन संजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुदर्शन पाटील, विठ्ठल पुजारी, उत्तम पाटील, विनोद सोनुले, मयूर सोनुले, कपूर सोनुले, संभाजी धाबाडे, गुंडा वायदंडे, राहुल सूर्यवंशी, संजय सुकटे, दिलीप थोरात, शहाजी दांगट यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. दरम्यान गडमुडशिंगी इथल्या सिद्धांत सुरेश पुजारी यांची इंडियन रेल्वेमध्ये तर ऋषी संजय पाटील यांची भूमी अभिलेख विभागात भूकरमापक म्हणून निवड झाल्याबद्दल माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी त्यांचा सत्कार केला. ज्योतिबा डोंगरावर आज माघ पौर्णिमा धार्मिक वातावरणात साजरी झाली. ज्योतिबा देवाला आंबील घुगऱ्यांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. 8 फेब्रुवारीपासून ज्योतिबाच्या खेटे यात्रेस प्रारंभ होणार आहे. ज्योतिबा डोंगरावर माघ महिन्यातील माघ पौर्णिमेला आज हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. रविवार आणि पौर्णिमा एकाच दिवशी असल्यानं ज्योतिबा मंदिरात भाविकांची अलोट गर्दी झाली होती. मंदिरासभोवती दर्शन रांगा लागल्या होत्या. ज्योतिबा डोंगरावर घरोघरी आंबील घुगऱ्यांचा नैवेद्य करण्यात आला होता. सकाळी 9 वाजता अभिषेक विधी झाला. त्यानंतर ज्योतिबा देवाची अलंकारित खडी पूजा बांधण्यात आली. 11:30 वाजता मंदिर प्रदक्षिणेसाठी धुपारती सोहळा निघाला. भाविकांनी चांगभलच्या गजरात गुलाल खोबऱ्यांची उधळण केली. माघ पौर्णिमेनंतर येणाऱ्या रविवारपासून ज्योतिबा खेटे यात्रेला प्रारंभ होतोय. 8 फेब्रुवारीला श्री ज्योतिबा देवाचा पहिला रविवार खेटा होणार असून पुजारी प्रशासनाची जय्यत तयारी सुरू आहे. स्मार्ट मीटर आणि शक्तिपीठामुळं शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचं मोठं नुकसान होणार आहे. महागाईमुळं संसाराचा गाडा पुढे नेताना लाडक्या बहिणींना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळं जनतेच्या प्रश्नासाठी महाविकास आघाडीला विजयी करा असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं. शिरोळ तालुक्यातील शिरडोण इथं महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. येड्राव जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार अर्चना अमोल चौगुले, शिरढोण पंचायत समितीचे काँग्रेस उमेदवार सायली विवेक मालगावे आणि येड्राव पंचायत समितीचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सतीश प्रभावळकर यांच्या प्रचारार्थ शिरढोण इथं प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत बोलताना आमदार सतेज पाटील यांनी जनता हीच आमची ताकद असून संघर्ष करणाऱ्यांच्या पाठीमागं जनता ठामपणे उभी राहत असल्याचं सांगितलं. शक्तिपीठ महामार्गामुळं शिरोळ तालुक्यातील हजारो एकर जमिनीचं नुकसान होणार आहे. मात्र या शक्तिपीठ महामार्गाला सत्ताधारी नेते विरोध करत नसल्याची टीका आमदार सतेज पाटील यांनी केली. अशी गॅरंटी नाही आहे. उद्या पुन्हा तो प्रस्ताव या ठिकाणी शक्तिपीठचा येणार आहे. म्हणजे या सगळ्या परिसरातून नांदणीपासून नरसिंहवाडीपर्यंत हजारो एकर जमीन सामान्यांची या ठिकाणी जाणार. फक्त जमीन जाणार आहे का तर नाही, जमिनीबरोबर जो बंधारा तयार होणार आहे त्याच्यामुळे आता घरात आमचे 1 फूट पाणी येत असेल तर आता 10 फूट येणार.
म्हणजे वट्याला पाणी लागत होतं हुंबऱ्याला, ते आता पहिल्या मजल्यावर लागणार आहे. हे शक्तीपीठ झाला की म्हणजे अशी अवस्था आमची पुराच्या बाबतीत या उद्याच्या भविष्य काळात या शिरोळ तालुक्याची प्रामुख्यानं. टाकवडे मतदारसंघात दुचाकीवरून सतेज पाटील यांनी प्रचार रॅलीत सहभाग घेतलाय. शिवनाकवाडीचे माजी सरपंच गणपती कृष्णा उमराणे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला. यावेळी गणपतराव पाटील, शिरोळ नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष पृथ्वीराज यादव, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, शिरोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष दरगू गावडे, शेखर पाटील, टाकवडे सरपंच सविता चौगुले, उपसरपंच शिवानंद कोरबू, सुहेल बांदार, कल्लाप्पा टाकवडे, महादेव पांदारे, अभय भोसले, अरुण शिंगे, मोरा भंडारे, संजय पाणदारे, रामचंद्र कांबळे, एकनाथ माळकरी, असलम मुजावर, शाहीर बांदार, चंद्रकांत मालगावे, विवेक मालगावे आदी उपस्थित होते. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. आ येस ब बदक क कणीदार, ख खमंग ग अगदी घरच्यासारखं. कणीदार, खमंग म्हणजेच गोकुळ तूप. अर्थसंकल्पावर सेन्सेक्स तब्बल 1546 अंकांनी तर निफ्टी देखील 495 अंकांनी घसरला. वर्तमानातील स्वप्न आणि देशाच्या उज्ज्वल भविष्याचा पाया मजबूत करणारा अर्थसंकल्प, पंतप्रधान नरेंद्र मोदी. अर्थसंकल्पावर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका, बेरोजगार, कृषी संकट आणि घटत्या बचतीबद्दल व्यक्त केली चिंता. संत श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा आणि श्री यशवंतराव भाऊराव पाटील पुण्यतिथीनिमित्त कसबा बावड्यातील ज्ञानेश्वर मंडपमध्ये श्री गजानन महाराज भक्त मंडळ आणि श्री ज्ञानेश्वर माऊली भजनी मंडळातर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. आजपासून 8 फेब्रुवारीपर्यंत हे कार्यक्रम सुरू राहणार आहेत. मनमोहनजी महाराज गिरी यांची श्रीमद भागवत कथा आदी कार्यक्रमांचा यामध्ये समावेश आहे. संत श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा आणि श्री यशवंतराव भाऊराव पाटील पुण्यतिथीनिमित्त कसबा बावड्यातील श्री ज्ञानेश्वर मंडपमध्ये श्री गजानन महाराज भक्त मंडळ आणि श्री ज्ञानेश्वर माऊली भजनी मंडळातर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. आज मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आरती करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 8 फेब्रुवारीपर्यंत विविध कार्यक्रम सुरू राहणार आहेत. 7 फेब्रुवारीपर्यंत रोज दुपारी 4 ते सायंकाळी 7 पर्यंत मनमोहनजी महाराज गिरी यांची श्रीमद भागवत कथा हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या अवतारांच्या कथांचा समावेश आहे. 6 तारखेला श्री यशवंतराव भाऊराव पाटील पुण्यतिथी कार्यक्रम पार पडणार आहे. तर 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 5 ते 6 या वेळेत श्रीमूर्तीस अभिषेक, सकाळी 6 ते दुपारी 12 श्री गजानन विजय ग्रंथ पारायण, तर दुपारी 12:15 वाजता आरती आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय. 6 आणि 8 फेब्रुवारीच्या कार्यक्रमास सौ शांतादेवी डी पाटील आणि आमदार सतेज डी पाटील उपस्थित राहणार आहेत. 8 दिवस सुरू असणाऱ्या या कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा असं आवाहन मंडळाचे अध्यक्ष तानाजी चव्हाण यांनी केलं. यावेळी प्रशांत पाटील, दिलीप नाटेकर, इंद्रजित चव्हाण, शिवाजीराव रणदिवे, बाजीराव कारंडे यांच्यासह इतर पदाधिकारी, सदस्य, भाविक उपस्थित होते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. कोल्हापूर चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीनं अर्थसंकल्पावर आयोजित चर्चासत्रात अर्थसंकल्पातील तरतुदींबद्दल संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज 9व्यांदा संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाचे विश्लेषण करण्यासाठी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीनं चर्चासत्राचं आयोजन करण्यात येतं. या उपक्रमाचं यंदाचं हे 30वं वर्ष होतं. या चर्चासत्रात ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर विजय ककडे आणि दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया कोल्हापूर चॅप्टरचे अध्यक्ष CA नितीन हरुगडे यांनी मार्गदर्शन केलं. या चर्चासत्रावेळी माध्यमांशी बोलताना डॉक्टर विजय काकडे यांनी
या अर्थसंकल्पात MSME-साठीचा निधी, पायाभूत सुविधांसाठीच्या तरतुदी या स्वागतार्ह बाबी असल्या तरी परदेशी वित्तीय संस्थांनी भारतीय बाजारातून भांडवल काढून घेणं, डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण रोखण्यासाठी अजूनही प्रभावी तरतुदी अर्थसंकल्पात होणं गरजेचं असल्याचं सांगितलं. या अर्थसंकल्पामध्ये विकसित भारताकडे जाण्याचा एक महत्त्वाचा जो मार्ग आहे, टप्पा आहे, तो गाठण्याच्या दृष्टीने अर्थसंकल्पाची मांडणी केलेली दिसते. रोजगाराला प्राधान्य, विशेषतः तरुण लोकांना कौशल्यपूर्ण रोजगार मिळेल यासाठी भर दिलेला आहे. दुसरी महत्त्वाची बाब मध्यम आणि छोटे उद्योग MSME यांच्यासाठी भांडवल पुरवठा, यांच्यासाठी खेळतं भांडवल यासाठी महत्त्वाच्या तरतुदी केलेल्या आहेत. पायाभूत सुविधांचा विकास हा आपल्या सगळ्याच अर्थसंकल्पाचा मूलभूत कंटेंट राहतो आणि त्या दृष्टीने यावर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये 11 लाख कोटीच्या ऐवजी 12.2 लाख कोटीची तरतूद अशी केलेली आहे. एकंदरीत प्रश्नाचा ओघ जर बघितला, विशेषतः परदेशी भांडवल मोठ्या प्रमाणात देशातून काढून घेतले जात आहे, डॉलर घसरत आहे आणि त्याचबरोबर रोजगाराचा प्रश्न आणि दुसऱ्या बाजूला लोकसंख्या ही आमच्या देशातील काम नसणारी मोठ्या प्रमाणात आहे. यांना कशाप्रकारे सामावून घ्यायचं हा मोठा प्रश्न आहे. त्या दृष्टीने केलेली तरतूद ही तात्पुरती दिसते. CA नितीन हारुगडे यांनी या अर्थसंकल्पात कर रचनेत फारसा बदल झाला नसल्याचं सांगितलं. सामान्य नागरिक आणि टॅक्स पेअर आहेत, त्यांना दोघांना त्याची करण्याची गरज आहे. करदात्यांनी रिटर्न फाईल करण्यासंदर्भात काय तरतुदी करण्यात आलेत याची माहिती नितीन हारुगडे यांनी दिली. झालेली अशी म्हणजे की आपण बरेचसे जे टॅक्स पेअर्स आहेत, रिटर्न भरणारे नागरिक असतात, त्यांना माहीत असते की 31 जुलै तारीख असते, त्या अगोदर तुम्ही जर तो रिटर्न भरला तर तुम्हाला दंड लागत नाही. तर ह्याच्यामध्ये त्यांनी आता 2 प्रकारचे स्लॅब ठेवलेले आहेत. म्हणजे जे नॉन ऑडिट केस ज्याला आम्ही म्हणतो, म्हणजे ज्यांचं ऑडिट होत नाही त्यांची डेट 31 ऑगस्ट केलेली आहे. आणि जे सॅलरी रिटर्न भरणारे लोक आहेत किंवा ज्यांचं दुसरं कुठलं उत्पन्न नाही पण ज्यांना रिटर्न भरायचं आहे त्यांच्यासाठी 31 जुलै ठेवलेली आहे. त्यामुळे आम्हालासुद्धा चार्टर्ड अकाउंटंट म्हणून 1 महिन्याचा त्यांनी एक ब्रिदिंग स्पेस दिलेला आहे, जेणेकरून त्याच्यावरती व्यवस्थितप्रमाणे काम करता येईल. या व्यतिरिक्त असा एक नवीन मध्ये कायदा 2-3 वर्षापूर्वी आणला होता की एखादा रिटर्न भरणारी व्यक्तीचा रिटर्न चुकून भरायचा राहिला तर त्याला 31 डिसेंबरपर्यंत तो रिटर्न भरता यायचा आणि त्याच्यानंतर जर भरला तर त्याला 50% दंड भरून तो रिटर्न भरावा लागत होता. हा थोडासा रूल यावर्षी त्यांनी चेंज करून फक्त हा रूल पुढच्या वर्षी चालू होईल. तो 31 डिसेंबरचा त्यांनी 31 मार्च केलेला आहे. म्हणजे 31 मार्चपर्यंत सुद्धा तुम्ही त्याला एखाद्या व्यक्तीनं चुकून एखादं डिडक्शन क्लेम केल्याचं राहिलेलं आहे किंवा एखाद्या व्यावसायिकाने एखादा खर्च दाखवायचा राहिलेला आहे तर त्यासाठी त्यांना रिवाईज रिटर्न करता येत होता. तो 31 डिसेंबरचा त्यांनी 31 मार्च केलेला आहे. अशा एक मेजर चेंजेस इन्कम टॅक्समध्ये झालेले आहेत. या व्यतिरिक्त तसे इन्कम टॅक्समध्ये मोठे बदल सामान्य नागरिकांच्या दृष्टिकोनातून नाही आहे. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे या अर्थसंकल्पात व्यापारी उद्योगांना काय मिळालं नाही आणि काय गमावलं नाही अशी स्थिती असल्याचं सांगितलं. आम्ही व्यापारी उद्योग जे बघतोय की आम्हाला मिळणार काय, आम्हाला काही मिळालेलं नाही. ह्या अर्थसंकल्पात इन्कम टॅक्सचा स्लॅब आहे तसंच ठेवलेला आहे, पण MSME लोकांसाठी पायाभूत सोयी देण्यासाठी 10,000 कोटीची तरतूद केलेली आहे. डायबिटीसची आणि कॅन्सरची औषधं स्वस्त होणार आहेत असं म्हटलेलं आहे. त्यासाठी बायो फार्मास्युटिकलसाठी 10,000 कोटीची तरतूद केलेली आहे. ही तरतूद प्रत्यक्षात लवकर द्यावी आणि हा जर फायदा बाजारामध्ये आला तरच काय तर आमच्या पदरात पडणार आहे. 5 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांना त्यांच्या पायाभूत सोयीसाठी मोठी तरतूद केलेली आहे. त्यामध्ये कोल्हापूरसाठी निश्चितच ह्या तरतुदीतनं येत्या काळात किती 1,000 कोटी येणार ही अपेक्षा आहे आम्हाला. पण मागच्या वर्षी जे घोषणा केले होते त्याचं प्रत्यक्षात रूपांतर किती आले. आम्ही सारखं म्हणतो आहे की मागच्या वर्षी बजेटमध्ये तरतूद केली, तरतुदीमधनं जास्त किती पैसा खर्च केला ह्याचा हिशोब द्या म्हणून सांगतो, पण तो कधीच दिलेला नाही. पण व्यापार उद्योगासाठी काही मिळालेलं नाही, गमवलेलं पण काही नाही. त्यामुळं हे अर्थसंकल्प आमच्यासाठी शांत बसण्यासाठी आहे. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे खजिनदार विज्ञानानंद मुंडे यांनी अर्थसंकल्पातील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करणं गरजेचं असल्याचं सांगितलं. मला आज प्रामुख्याने जे जाणवते की वस्त्रोद्योगासाठी फार चांगली स्कीम त्यांनी दिली. नॅशनल टेक्स्टाईल मिशनमध्ये अंतर्गत फायबरवरती फार चांगल्या पद्धतीनं तिथे तरतूद करण्यात आलेली आहे. कोल्हापूर जिल्हा वस्त्रोद्योगाचा फार मोठा हब आहे. कोल्हापूर इचलकरंजी त्याचा फार मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. आत्मनिर्भर स्कीमच्या अंतर्गत काजूवरती फार मोठ्या प्रमाणात तरतूद झालेली आहे. मात्र सगळा पश्चिम घाटाचा जो भाग आहे, जो चंदगड असेल, राधानगरी असेल, भुदरगड असेल,
ह्या सगळ्या भागाला आजरा असेल, ज्याचा अत्यंत उत्तम प्रतीचा काजू आपण मानला जातो जगभर, त्याच्यासाठी फार मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा आपण करून घेऊ शकतो. तिसरी महत्त्वाची आहे ते MSMEसाठी जी तरतूद आहे त्याच्यामध्ये त्यांनी मदत केंद्र उभा करायचं आहे. आमच्या इंडस्ट्रियल असोसिएशनच्या मार्फत आपण ते निश्चितपणाने त्याचं इम्प्लिमेंटेशन करू शकतो. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कोल्हापूर महानगर उपाध्यक्ष कमलाकर बुरांडे यांनी या अर्थसंकल्पातील विकासात्मक संकल्पनांचं ग्राहक हित साधलं जाणार असल्याचं सांगत EPS पेन्शनधारकांसाठी कोणतीही तरतूद केल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत नसल्याचं सांगितलं. इन्व्हेस्टमेंट ही सर्व स्तरातल्या ग्राहकांसाठी ही अत्यावश्यक सेवा समजली जाते आणि सर्व स्तरातले ग्राहक किंवा नागरिक या अर्थानं म्हणाल तर त्यांना ती फलदायी असते. या सरकारच्या प्रत्येक बजेटमधलं बघितलं तर इन्फ्रास्ट्रक्चरवरचा जोर हा सतत आहे आणि त्यामुळं ही सुधारणा, ही विकसित गंगा ही अशीच वाहणार आहे आणि त्याचा सर्व स्तरातल्या ग्राहकांना हा नक्कीच फायदा होणार आहे. दुसरी एक गोष्ट मग असं बघावं लागेल की आत्तापर्यंतची जी विकासाच्या दृष्टीनं दुर्लक्षित क्षेत्र होती ती ह्या बजेटमध्ये ही चांगली कव्हर केलेली आहेत. नारळ, फलबागा, मच्छीमारी अशी जी सेक्टर्स, खेळ, हे आत्तापर्यंतच्या बजेटमध्ये खेळ किंवा खेळ साहित्य विषयसुद्धा नव्हते. ते सर्व सेक्टर्स आलेले आहेत कारण का ते लोकसंख्येचा भाग आहेत. नागरिक, त्याच्याशी संबंधित उद्योगधंदे आहेत, ते सर्व या निमित्तानं कव्हर होणार आहेत. आणि दुर्लक्षित घटक असं आपण जे म्हणतो ना तर ते त्याप्रमाणे हे या क्षेत्रातले सगळे कव्हर होणार आहेत. फक्त एक थोडंसं एक आपण जशी पॉझिटिव्ह बाजू म्हणतो तशी निगेटिव्ह बाजू अशी म्हणतो की एक इन्कम टॅक्स ॲक्टमधली पार्टनरशिपची जी एक तरतूद आहे, पार्टनरशिपला हा हायेस्ट टॅक्स बसतो सध्या. कंपनी ॲक्टमध्ये वगैरे 15% वगैरे जातात, व्हेरॅज पार्टनरशिपमध्ये अजून 30% जातो. आम्ही ती मागणी केली होती, म्हणजे मी नागरिक म्हणून म्हणतो आहे की पार्टनरशिप म्हणून जे नागरिक आहेत त्यांना अजून हायर टॅक्स बसतो आहे. दुसरं EPS 95, 75 लाख असे सिनियर सिटीजन लोक आहेत की ते अजून 1200, 1500, 1800 याच पेन्शनमध्ये आहेत. त्यांच्या मागणीचा विचार झालेला प्रायमा फेसिया तरी दिसत नाही. गुंतवणूक सल्लागार अनिल पाटील यांनी उत्पादन क्षेत्रासाठी दिलेल्या प्रोत्साहनामुळं हा अर्थसंकल्प गुंतवणूकदारांसाठी स्वागतार्ह असल्याचं सांगितलं. त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग हब हे भविष्याच्या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात होण्यासाठी ह्या बजेटमध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीनं निर्णय घेतलेला आहे आणि याचा मॅन्युफॅक्चरिंग उत्पादन क्षेत्रामध्ये गुंतवणुकीसाठी फार मोठी इथं संधी उपलब्ध आहे. त्याचबरोबर ऊर्जा क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी बजेटमध्ये अलोकेशन केलेलं आहे. ऊर्जा क्षेत्रामध्ये येणाऱ्या 10 वर्षामध्ये 500 मेगावॅटचं त्यांनी उद्दिष्ट ठेवलेलं आहे. तर ह्या ऊर्जा क्षेत्रामध्ये सुद्धा आजपासून येणाऱ्या 10 वर्षामध्ये 3 पटीनं तिथं ग्रोथ दिसते. तर इथंसुद्धा गुंतवणुकीसाठी फार मोठी प्रमाणात क्षेत्र उपलब्ध आहे. या चर्चासत्रात बोलताना कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष म्हणाले, चेंबर आणि प्रेस क्लबनं 30 वर्ष या उपक्रमाच्या आयोजनात सातत्य ठेवलं असून हा उपक्रम सुरू करणारे प्रेस क्लबचे तत्कालीन अध्यक्ष उदय कुलकर्णी आणि चेंबरचे तत्कालीन अध्यक्ष प्रदीपभाई कापडिया यांचा विशेष उल्लेख केला. या चर्चासत्राला चेंबरचे उपाध्यक्ष भरत ओसवाल, CA चेतन ओसवाल, सुनील नागावकर, दीपक गुंदेशा, चेंबरचे मानद सचिव प्रशांत शिंदे यांच्यासह चेंबरचे संचालक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. गेल्या 10 वर्षांपासून समाजातील अंध, कुष्ठ, अपंग, एड्सग्रस्त, अनाथ, मतिमंद आणि वैफल्यग्रस्त अशा समाजातील विविध घटकांसाठी जरग फाउंडेशननं कायमच योगदान दिलंय. कोल्हापुरातल्या पंचगंगा स्मशानभूमीला शेणींची नितांत गरज आहे. ही गरज ओळखून जरग फाउंडेशननं पंचगंगा स्मशानभूमीला 5000 शेणी दान केलेत. या शेणीदान उपक्रमातून तिच्याप्रती आपलं कर्तव्य बजावत जरग फाउंडेशननं महिला वर्गात एक सहिष्णुतेची भावना रुजवली आहे. या उपक्रमासाठी जरग फाउंडेशनच्या अध्यक्षा वैभवी जरग, दीपा कांबळे, आशा पाटील, सारिका पाटील, सुलेखा सुतार आणि लता पुजारी उपस्थित होत्या. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. महादेवी हत्तीणीला नेणाऱ्या पक्षांना नांदणीत येऊन मतं मागण्याचा कोणताच अधिकार नाही, आमदार सतेज पाटील यांची टीका. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील उत्तरायणामधील किरणोत्सवात आज सुद्धा ढगाळ वातावरणाचा अडथळा. आज किरणोत्सव पूर्ण क्षमतेनं न झाल्यानं भाविकांची निराशा. पैलवानांनी जाब विचारल्यानंतर कोल्हापूर महापालिकेला आली जाग. खासबाग कुस्ती मैदानातील कचरा आणि लोखंडी साहित्य हटवलं.
कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीनं अर्थसंकल्पावर चर्चासत्र संपन्न. चर्चासत्रात अर्थसंकल्पाबाबत संमिश्र प्रतिक्रिया. आणि रांगोळीमधील शुभम सादळे खून प्रकरणातील 3 संशयितांना न्यायालयानं सुनावली 4 दिवसांची पोलीस कोठडी. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.